झटपट होणारी, चविष्ट आणि झणझणीत मटकीची भाजी ऑफिसच्या डब्यासाठी असो किंवा शाळेच्या डब्यासाठी असो एक उत्तम पर्याय आहे। मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। मटकीची भाजी बनवण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करूया। तेल गरम झाले की याच्यात 1 टीस्पून जिरे टाकूया। जिरे आपले छान फुलले की यात टाकूया 1/4 टीस्पून हिंग आणि ही फोडणी छान मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झाली की 2 मध्यम आकाराचे कांदे आपण इथे स्लाइस करून घेतलेत ते टाकून घेऊया आणि ते या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांदे आपले थोडेसे गुलाबीसर झाले की यात आपण टाकूया 1/4 टीस्पून हळद। हळदीला थोडं मिक्स करून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकूया। आता यावर टाकूया 3 टेबलस्पून लाल तिखट लसणाची पेस्ट। ही पेस्ट आम्ही नेहमी घरी करून ठेवतो कारण कुठल्याही भाजी करायला ही अतिशय उपयोगी पडते। तर समप्रमाणात आपण लाल तिखट घ्यायचं आणि लसूण घ्यायचे आणि ह्याची पेस्ट बनवून ठेवायची। ही पेस्ट कांद्यांमध्ये मिक्स करून घेऊया। तेल सुटायला लागलं की आता यावर आपण टाकूया पावशेर मटकी। छान मोड आलेली आपली ताजी कवळी मटकी आहे। आणि हिला छान मिक्स करून घेऊया या सगळ्या फोडणीमध्ये। आता ही भाजी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कुकरमध्येही करू शकता। 2 शिट्ट्या दिल्या की मटकी अगदी रेडी होईल कुकरमध्ये। बाकी सगळं असंच फॉलो करा। आता सगळं छान मिक्स झालं की ह्यावर आपण टाकूया 2 कप पाणी। आणि ह्याला झाकून आपण 10 ते 12 मिनिटं शिजवून घेऊया। मध्ये मध्ये चेक करत राहायचं। तर आपण एकदा चेक करून बघूया। विविध गुणांनी समृद्ध असलेली ही मटकी एक सुपर फूडच आहे। मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, त्याच्यामुळे ही स्नायूंना आणि हाडांना भरपूर बळकटी देते। मटकीच्या सेवनामुळे आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळतेच, शिवाय ह्याच्यात असलेले विविध व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठीही मदत करतात। साधारण 12 मिनिटं झालेत। आपण आता झाकण उघडून बघूया। अशा या गुणकारी मटकीला आपल्या आहारात तुम्ही नक्की समाविष्ट करा। वाह, मस्त आपली मटकी शिजली आहे। तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित शिजलेली आहे। थोडंसं हलवून घेऊया आणि ह्याच्यावर मस्त चॉप केलेली कोथिंबीर टाकूया। दोन टेबलस्पून खवलेलं ओलं नारळ टाकूया आणि सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया। अगदी झटपट होणारी भाजी आहे। डब्याला शाळेच्या किंवा ऑफिसच्या द्यायला अतिशय उत्तम आहे आणि खूप छान लागते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।